घ्यावा तेने विना जीवा सुख नोहे हे रतिमाईक दुःखात जनती नाही अदियंती अवसानी अविनाश करे आपुली आयसे लावे मना पिसे गोविंदाचे हे रतिमाईक दुःखात जनती नाही अदियंती अवसानी तुका म्हणे का मरणेची सरे उत्तमचे उरे कीर्ती मागे हे रतिमाईक दुःखात जनती नाही अदियंती अवसानी विठ्ठल कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. कारण अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला तर जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल अध्यात्माच्या विचारांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थानं या मातीमध्ये रुजली. संतांनी ती वाढवली आणि जगाच्या पाठीवर पोहोचवली. पण त्याच विचारांना आजच्या काळामध्ये मीडियाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं कार्य करणारे आदरणीय माय मराठीची खऱ्या अर्थानं, कारण मराठी भाषा म्हणजे तुकोबरांच्या दृष्टीनं अमृताची वेल असणारी माझी माय मराठी भाषा, फार गोड सुंदर असं नाव आणि गोड सुंदर असं कर्तृत्व एकदा दादांसाठी सुद्धा जोरदार लक्षात घ्या महाराज. खऱ्या अर्थानं अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करत असताना सुरुवातीला 2 प्रश्न आहेत आणि या 2 प्रश्नांची उकल जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ही तरुणाई या ठिकाणी शिवजन्म उत्सव सोहळा साजरा करते आहे. पण शिवजन्म सोहळा उत्सव साजरा होत असताना जर पाहायला गेलं महाराज तर खऱ्या अर्थानं दरवर्षी कीर्तनाचाच कार्यक्रम या ठिकाणी आयोजित होतो आहे. मग खऱ्या ह्या तरुणाईचे धन्यवाद का द्यायचे तर पहिल्यांदा उत्तर तुम्हाला देतो. लक्षात घ्या, या 2 वर्षांचा काळ पाहिला तर कोरोना आला आणि गाडीपेक्षाही वेगानं धावणारा माणूस मात्र गाडीचा हँडब्रेक उडावाचा स्तब्ध होऊन घरात बसला. हल्ली म्हटले ओमिक्रॉनची लहर आली, पण लोकांनी ठरवलं घरी खोकून मरू पण हॉस्पिटलला जाणार नाही. त्यामुळे यायच्या अगोदरच ओमिक्रॉनची लहर निघून गेली. पण सध्या असं म्हटलं जातं की अजूनही ओमिक्रॉनची लहर आहे. पण या अशा परिस्थितीमध्येही आज तुम्हाला आणि मला एवढ्या शिवजयंतीच्या निमित्ताने एवढ्या सुंदर कीर्तन सोहळ्याची गरज का आहे? लक्षात घ्या महाराज, कारण ह्या तरुणाईला विशेष धन्यवाद यासाठी द्यावे लागतील की खऱ्या अर्थानं एवढ्या परिस्थितीमध्येही कीर्तनाचं एवढं सुंदर भव्य आयोजन केलंय. मग आज खरंच तुम्हाला मला कीर्तनाची गरज का आहे हे पहिल्यांदा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या सृष्टीमध्ये जर पाहिलं तर 84 लक्ष योनी आहे. पण या 84 लक्ष योनीमध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर प्रत्येक योनी आडवी आहे महाराज, पण चालायला सरळ आहे. आणि एवढा एकच सरळ आहे पण चालायला आडवाय. माणसानं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं जे कार्य करतं ते कीर्तन असतं. या पुढे जाऊन सांगू का, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे, ती यंत्रणा म्हणजे शासन यंत्रणा. पण त्याच्या मनामध्ये तो गुन्हा करण्याचा विचारच येऊ नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का, गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था. पण आमच्या मुलींच्या मनात असे वाईट विचार येऊच नये म्हणून त्यांच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. देह हे
धन ते ते मनुष्याचे काय आहे. लक्षात घ्या महाराज. अहो येताना तुम्ही मी काही आणलं तुम्ही बोलत चला तर सूत्र जमेल, नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊलीवर नारळ खाई पाकिट. मला सांगा खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये जर पाहायला गेलं तर आज इतकी भयानक अवस्था आहे. देह हे धन म्हणजे देहावर आपली सत्ता नाही, धनावर आपली सत्ता. धन हे आणि आपलं काय आहे. म्हणून खऱ्या अर्थानं जर आपलं काही असेल तर ते फक्त सोबतीला येणारं कर्म आहे, आणि ते कर्म जर आदर्शवत करायचे असतील तर त्यासाठी एकमेव पर्याय ते म्हणजे संस्कार आहेत. आणि आजच्या काळामध्ये जर पाहिलं तर संस्कारांचा या जगाच्या पाठीवरचा एकमेव विद्यापीठ म्हणजे आजच्या घडीला तरी कीर्तन आहे. आणि म्हणूनच आज समाजाला कीर्तनाची गरज आहे. विठ्ठल लक्षात घ्या महाराज. आजचा जो पर्वकाळ आहे तो शिवजयंतीचा आहे आणि जवळपास 9:30 वाजलेले आहेत. त्यामुळे वेळेची फार मोठी कमतरता आज आपल्याकडे आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला आपल्या मूळ विषयापर्यंत यायचं आहे. मग खऱ्या अर्थानं आज हा अभंग निवडण्याचं कारण काय आहे. अभंग निवडण्याचं कारण एकमेव आहे, कारण हा तरुणाईच्या दृष्टीने जर पाहिला तर शिवजयंतीला सोहळा म्हणजे ध्येयाकडे नेणारा सगळ्यात मोठा पर्वकाळ आहे. आध्यात्मिक दृष्टीने तुमच्या माझ्या जीवनाचं जर सोनं करायचं असेल एकमेव राजमार्ग देव आपलासा करावा लागेल. तरुणाईच्या जीवनामध्ये जर यश मिळवायचं असेल तर एकमेव राजमार्ग ध्येय आपलंच करावं लागेल. कारण माझ्या राजानं हेच साधलं ना. माझ्या राजाचा इतिहास जर पाहिला तर स्वराज्य नावाचं ध्येय म्हणजे स्वराज्य नावाचा देव त्यांनी आपलासा केला, म्हणून तर स्वराज्य नावाचं सुख सुद्धा अनुभवायला मिळालं. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं माझ्या राजाचा इतिहासाचं पाणन पान चंद्र सूर्य असेपर्यंत अजरामर आहे. नव्हे तर जोपर्यंत माझ्या राजांचं नाव आहे तोपर्यंत चंद्र सूर्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. खऱ्या अर्थानं माझ्या राजाचा इतिहास जर समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानात राहून चालत नाही. त्यासाठी निघावं लागतं या साबलाच्या मातीतून रात्रीच्या 9:30 वाजता पुन्हा एकदा भूतकाळाच्या दिशेनं. मग खऱ्या अर्थानं शोधावं लागतं तो समोर लटकणारा चंद्रमा. त्या चंद्रमेच्या पलीकडे जाऊन पाहिल्यानंतर चिरंतन सत्य समोर येतं. त्या सत्याच्या पलीकडे पाहिलं मग दिसली खऱ्या अर्थानं चांदण्यांची खैरात. त्या चांदण्यांच्या पलीकडे गेलं पाहता पाहता शीतलतेचा गंध येऊ लागला. त्या शीतलतेच्या पलीकडे पाहिलं पाहता पाहता पुस्तकांची खैरात दिसली. त्यामध्ये संत परंपरेचं आगमन झालं. समोर दिसले ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबांचं दर्शन झालं. पुढे प्रवास झाला. पाहता पाहता तुकोबारायांचं दर्शन झालं. काळाची पानं इतिहासाच्या पानाच्या पडद्यापलीकडे जाऊ लागली. पाहता पाहता त्याच मिणमिणाऱ्या दिवामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न झाला आणि वर्तमानाची चाहुलता भूतकाळाकडे जाऊन पाहता पाहता भूतकाळ समोर येऊ लागला. काळ समोर आला. रात्रीच्या 9:30 वाजता पुन्हा एकदा खोल गर्भामध्ये पाहता पाहता मिणमिणाऱ्या दिव्याने इतिहासाची पानं उघडली आणि कालखंड समोर आला. कोणता? इसवी सन 1600. आदिलशाहीचं स्तोम माजलं होतं. निजामानं डोकावर काढलं होतं. अरे राजे पृथ्वीराज चव्हाणांच्या मृत्यूनंतर अलाउद्दीन खलजी वेगानं महाराष्ट्राच्या दिशेनं सरकत होता. 4 अयवणे सत्ता महाराष्ट्राच्या पोलोदीच्या तडावर थयानाचत होत्या. सगळीकडे दुःखाचा हाकार. सजबदनाही तनेवजी दगडांनीही आदिलशाही मान्य केली होती. दुःख यातना याशिवाय रयतेच्या वाट्याला काहीच नव्हतं. उभा महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि वे चमकले. मालोजींच्या रूपाने स्वराज्य अस्मिते निर्माण झाले आणि याच मालोजींच्या पोटी शहाजी राजे जन्माला आले. त्यांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेला मासाहेब जिजाऊंना शिवनेरीच्या कुशीत ठेवून राजे नाईलाजानं आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या काळोखी अंधकारला गेला. या तणांचा कल्लोळ मासाहेबांच्या मनी दाटला. समोर शिवनेरीच्या टोकावर माल साहेब पाहत्या झाल्या आणि पाहिले ते रयतेचे हाल. अरे सर्वसामान्य रयतेच्या शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद तो. अरे वर्षातून निघणारी 2 पिकं म्हणजे एक रब्बी आणि दुसरा म्हणजे हंगामी. पण या 2 पिकांवरती आपल्या कुटुंबाचे गुजराण सर्वसामान्य शेतकरी करायचा. पण यवनांची तोळधाड पाहता पाहता यायची. घोड्यांच्या बेलगाम टापा पाहता पाहता शेतात घुसायच्या. अरे उभं आलेलं पीक जे सकाळी सोन्यासारखं चमकायचं दुपारी हिऱ्यासारखं लकलकायचं. याच पिकात यवनांची तोळधाड आली की सकाळी पाहावं शेताचं स्मशान होऊन जायचं. अरे बांधावर बसलेला
शेतकरी ते स्मशान पाहून आपल्या गुडघ्यांमध्ये डोकं घालायचा आणि हमसून हमसून रडायचा. कारण डोळ्यासमोर यायची ती आजांती 2-2 वर्षाची लेकरं. अरे 3-3 दिवस लेकरं उपास, घरी जावं कसं? घराचा माप ओलांडलं की लेकरं दरवाजातून सांगतायत, बाबा बाबा भूक लागली हो, बाबा काहीतरी खायला द्यावं. अहो सर्व सामान्य शेतकऱ्यांना आपल्या लेकरांची अवस्था पाहावी आणि पुढा माघारी निघावं. शेताच्या बांधावर बसून गुडघ्यांमध्ये डोकं घालून हमसून हमसून रडावं. अरे यवनांची तोलधाड यायची, गोडांच्या बेलगाम टपा गावात घुसायच्या, पाहता पाहता आमच्या घरात घुसायच्या, आया बहिणींच्या आबरूची लक्तरं तोडायच्या आणि पुन्हा बेभान होऊन निघून जायच्या. रयतेचे ते हाल पाहिले आणि मासाहेबांच्या डोळ्यातून अश्रूंचा उगल निर्माण झाला. मासा विचार करू लागले, अरे ज्या ज्या वेळे या सृष्टीच्या पाठीवरती असुर जन्माला आले, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, या सृष्टीवर भगवंताचा जन्म झाला. या सृष्टीवर जेव्हा पाखंड जन्माला आले, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, संतांचा जन्म झाला. आणि जर यवनांची कोली गिदाड आमच्या खऱ्या अर्थानं वाईट नजरेनं पाहणार असतील तर माझ्याही पोटी जन्माला येणारा सूर्य उद्याचा महासूर्य म्हणून प्रकट होईल. आणि मासाहेब शिवनेरीच्या कुशीशिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मासाहेबांच्या मुखातून बोल उमटले, हे अंबिकरण चंडिकाय वरदाने वरदान दे, उन्मत्तै सिंहासने चिरपाड न्यामचा पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिशिर ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे 8 ग्रहानुकूल असताना 19 फेब्रुवारी 1630 बाळ राजे जन्माला आले. शिवनेरीवर शुभ जन्मला राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती महाराज, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती, शिवाचे मावळे आम्ही, आम्हा नाही कुणाची भीती. आई शिवाई आईचे जय, आशीर्वाद पाठी, आशीर्वाद पाठी, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी, जय जय शिवाजी, जय जय भवानी. पाहता पाहता राजे जन्माला आले आणि राजांचं वय झालं 5 वर्ष. खऱ्या अर्थानं मासाहेबांच्या मांडीवरती माझा खऱ्या अर्थानं शुभा राजा आता ज्ञानोबरायांची उभी आणि तुकोबांच्या अभंगामध्ये तल्लीन होऊन जाऊ लागला. रामायण महाभारताच्या विचारांमधून माझा राजा खऱ्या अर्थानं घडू लागला. पण पाहता पाहता राजांचं वय झालं 6 वर्ष आणि राजांच्या वय झालं 6 वर्ष याच काळात महाराष्ट्राच्या इतिहासाची पानं पुन्हा एकदा अंधकारली गेली. महाराष्ट्र दुष्काळानं होळपळू लागला. जुन्नर नगर आंबेगाव प्रांतावरती दुष्काळाचं प्रचंड सावट येऊ लागलं. पोरके झाल्यावानी जनावर रानोमाळी फिरत होती. शेतकरी कष्टकरी अन्न पाण्याविना मरण घाईला आला होता. शिवनेरीच्या टोकावरून बाळ राजे निहाळते झाले आणि विचारलं मासाहेबांना, मासाहेब हे लोक कोण? आणि मासाहेब उतरल्या, हात बळीराजा हे राजा. बळीराजा 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 मासाहेब, अहो राजा काय असा असतो होय? आणि तशा मासाहेब उतरल्या, शिवबा हात बळीराजाच आहे र, पण वामनानं त्याच्या डोक्यावर पाय ठेवला र तेव्हापासून रेत पोरके राज नाही मासाहेब नाही. अहो हात अन्याय. तसा 5 वर्षांचा बाळ राजा उभा राहिला, दोन्ही मुठी आवळल्या. तशा मासाहेब उद्गारल्या, यांना कुणीच वाली नाही राजे. आकाशातून वीज कडकडावी असा बाळ कडडला. नाही मासाहेब नाही, मी मिळवेन ते राज, मी घडवेन ते बळीराज, मी होईन तो राजा. आणि पाहता पाहता माझ्या राजाच्या मनावर विचारले कोखरले गेलेले हे संस्कार माझ्या राजानं गडकोटांच्या पायथ्याशी नेले आणि गडकोटांचा इतिहास सुद्धा असा लिहिला की बाल शिवा वीर शिवाजी म्हणून महाराष्ट्र शिवाजी सरस्वती
पाहता पाहता माझा राजा माँसाहेब जिजाऊंच्या विचारांच्या शृंखलेखाली घडूला गेला. पण आज खऱ्या अर्थानं जर विचार केला तर माझ्या माँसाहेब जिजाऊंनी शिवबाला घडवलं होय. पण आज जर आमच्या घरामध्ये शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही जागर करतोय, राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. पण राजे जन्माला येण्यासाठी पहिल्यांदा माँसाहेब जिजाऊ आमच्या घरात घडवाव्या लागतील. आणि आज जर आमच्या घरातले जिजाऊ खऱ्या अर्थानं 7 ते 9 TV सिरियल मध्ये गुंग असेल तर उद्याचे शिवराय कसे घडतील हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे, सगळ्यात मोठा. कारण माझ्या राजानं खऱ्या अर्थानं अफजल खान फाडला, माझ्या राजानं शाहिस्तेखानाची बोटं तोडली, माझ्या राजानं खऱ्या अर्थानं 50 वर्षाच्या देहपुऱ्या आयुष्यामध्ये 20 वर्षांचं आयुष्य तर खऱ्या अर्थानं रणांगण आणि बालपणात गेलं. उरलेल्या 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये असं काही रणमार्थ खऱ्या अर्थानं गाजवला की 350 वर्षांचा इतिहास खऱ्या अर्थानं ओशाळला गेला आणि भगव्याचं तेज प्रकट झालं. पण या इतिहासाच्या मागे सगळ्यात महत्वाचं पान होतं ते म्हणजे राजा शिवछत्रपतींचा इतिहास घडवणाऱ्या माँसाहेब जिजाऊ. आज माझ्या बहिणीला जाऊ द्या, मी तुमच्या मुलासारखा आहे. मुलगा म्हणून तुम्हाला आज शिवजयंतीच्या निमित्ताने एक प्रश्न विचारतो. मला सांगा, कारण आज तुम्हाला असं वाटत नाही का हो आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे. कारण महाराज आज जर विचार केला तर वैदिक काळापासून विश्वाचं सार सामावलेला आई हा शब्द जन्मदातीला लागू पडायचा. आता काळ बदलला. आईची मम्मी, मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचं आम्हालाच कळलं नाही. आज टॉप जीनच्या काळात आईचा पदर हरवलाय आणि गदर झालाय, नवीन पिढीत बदल झालाय. मुलांवरती पहिलं गर्भसंस्कार हे आईच्या उदरात होतं. कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला. झोप लागली जन्मदातीला, अभिमन्यू संपला. आताची आमची अवस्था काय आहे? माँसाहेब जिजाऊंच्या गर्भामध्ये शिवबाराजे आकार घेत होते त्यामुळे माँसाहेब काय करायच्या? माझं पोरगं गोरपान जन्माला यावं म्हणून काजू बदाम उघडून पीत नव्हत्या. ज्ञानाचं बाळकडू आपल्या राजांना पाजत होत्या, कुळाचा अभिमान बांधवत होत्या. माझ्या जिजाऊंची ती खऱ्या अर्थानं पुण्याई होती महाराज, म्हणून तर बाल शिवबाराजे घडले. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. मग आम्हाला वाटत नाही का आमच्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे रुक्मिणी जिजाऊ खऱ्या अर्थानं संत सावता महाराज जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला यायला हवे, आमच्याही पोटी उद्याचे खऱ्या अर्थानं मीरा जिजाऊ जन्माला यायला हवी, आमच्याही पोटी उद्याची भीमाई रमाई जन्माला यायला हवी. तुम्ही तर गप्पच झाले बो. प्यारंदवलीचा जमाना आलाय महाराज. आता आम्हाला वाटतं आमची मुलगी विश्वसुंदरी म्हणून घडावी. आता एवढं सुंदर तरुण वर्गाचं नियोजन आहे, एवढं सुंदर पंढरी या ठिकाणी अवतरलेली आहे. आणि जर आता इथं बातमी आली की आता जर तुमच्या भागामध्ये एखाद्या बॉलिवूड चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे आणि तिथं आलेल्या अभिनेत्रींना जर कळालं आता इथं एवढं सुंदर खऱ्या अर्थानं साबलामध्ये एवढं सुंदर नियोजन आहे, तरुण वर्गाने एवढी सुंदर शिवजयंती आयोजित केलेली आहे, आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, मग आपण भेट द्यायला साबलाला जाऊ. आणि एवढीच बातमी कालपासून तुमच्या आजूबाजूच्या 10 गावांमध्ये फिरत राहिली की आज या ठिकाणी बॉलिवूडच्या हिंदी अभिनेत्री येणार आहे. मला सांगा आजूबाजूच्या 10 गावात केस पासून एक तरी माणूस तिकडे सापडेल का? सगळे कुठं असतील? आता जर पाऊस असता तरी सगळे कुठं असतील? आणि जरी मला सांगा वाहनाची सोय नसेल तर कोण सायकल व, कोण मोटरसायकल व, कोण पिकअप व, पण सगळे कुठं? पण इथं एकच विचार करा महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. ज्यावेळी याच अभिनेत्री समोरून येत असेल ना, कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल, कुणी काहीतरी गलिच्छ कमेंट पास करत असेल आणि कुणातरी विक्षिप्त वास्तांद नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल, मग आम्हाला वाटतं आमच्या मुलींकडे समाजानं त्या नजरेनं पाहावं. आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा अट्टास करू नका. अरे बनवायचंच असेल तर आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा मायबाप, संस्कार सुंदरी बनवा. कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडतं तिला सीता म्हटलं जातं, तिला मीरा म्हटलं जातं, तिला माँसाहेब जिजाऊ म्हटलं जातं, तिला अभिनेत्रीच्या नावानं कुणीच ओळखत नाही हो. मग एखादी ताई म्हणेल महाराज जर तुम्ही असं म्हणताय म्हणजे रूपाच्या सौंदर्यतेला काहीच किंमत नाही का? माझ्या बहिणींना असंही मला म्हणायचं नाही, मी सोपं आपल्या भाषेत करून सांगतो. मला सांगा आता जर यंदा पप्प्यानं ह्या लॉकडाऊनमध्ये 3 वेळा पोलीस स्टेशन केलं पण गोरीपान बायको घरी आणली. पप्प्यानं बायको गोरीपान केली, पण जर त्या स्वभाव चांगला नसेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? बोलत चला, स्वर्ग होईल का नरक?
नरक. आणि भले एखादी रंगानं सावळी मुलगी असू द्या, पण जर स्वभावानं अत्यंत चांगली असेल तर ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक? स्वर्ग. कारण माझ्या बहिणींनो, गुणांची सौंदर्यता ही काळानुसार वाढणारी आहे आणि रूपाची सौंदर्यता ही काळानुसार कमी होणारी आहे. मग आम्ही कोणत्या सौंदर्यतेला महत्त्व देतो याचा मात्र विचार करायला हवा. म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आजपासून मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी, आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि आपल्या सासू सासऱ्यांसोबत राहते कशी, याला तुम्ही आता प्राधान्य देणं काळाची गरज आहे. अहो, आम्ही किती मोठ्या घरात राहतो, किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो. माझ्या बहिणींनो, आजपासून या गोष्टीला किंचितही किंमत देऊ नका. पण आम्ही आमच्या सासू सासऱ्यांसकट घरातल्या किती जणांच्या हृदयात आहोत याला सगळ्यात मोठी किंमत आहे. आणि एवढे एक वाक्य जरी शिवजयंतीच्या निमित्तानं आज तुम्ही इथून घेऊन गेलात, तुमचं मला माहीत नाही भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल, मायबाप यशस्वी असेल. अहो, आता 8 दिवस झाले नाही, जालन्यात एका ताईनं मला विचारलं होतं, महाराज काय सांगता हो, सासऱ्यांची सेवा करा. माझी सासू एवढी फटकळ आहे, मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते. आणि माझे सासरे तर एवढे हुशार आहेत, मी घरात असले का म्हणतात, काय चाललंय बाळा, बरी आहे ना बाळा, तिचं ऐकू नको बाळा. पण मी एकदा शेतात कपाशी गेले की माझ्याच आहेरात आलेला सोफा सिटवते सासूबाई शेजारी बसले की माझ्याच नावानं टाहो फोडतात. म्हणून मी या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं. सांगा महाराज, मी काय चूक केली? म्हटलं, ताई तुझं अगदी बरोबर आहे, मान्य करतो तुझी सासू फटकळ आहे, हेही मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत. फक्त ताई, माझ्या एकाच प्रश्नाचं उत्तर दे, तेच जर तुझे सासू सासरे जर तुझे जन्म देणारे मायबाप असते आणि स्वभावाना असेच फटकळ असते, तरीही त्यांना तू वृद्धाश्रमातच नेऊन ठेवलं असतं का? त्यानंतर त्या ताईकडं मात्र उत्तर नव्हतं. महाराज, मला मात्र माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. म्हणून हात जोडून आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती करतो, माझं कीर्तन जर तुम्हाला पटलं नाही ना महाराज, मरेपर्यंत मला परत तुमच्या गावात कधी बोलू नका. पण आज शिवजयंतीच्या निमित्तानं तुमच्या पायावर डोकं टेकून विनंती माझ्या बहिणींना करतो की खऱ्या अर्थानं आता सध्या लग्न सीजन चालू आहे. तुळशीचं लग्न होऊन 2.5 महिने झाले. आपल्या मुलीचं लग्न करताना आजपासून आपल्या लेकीला कधीच सांगू नका, बाळा तुझं आता घर बदलणार आहे. आजपासून आपल्या लेकीच्या काळजात एकच गोष्ट बिंबवा, बाळा तुझ्या घराबरोबर तुझं मनही तुला बदलावं लागणार आहे. कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराच्या पुढच्या 7 पिढ्यांचा स्वर्ग करायचा की पुढच्या 7 पिढ्यांची माती करायची, हे फक्त आणि फक्त तुझ्या वागण्यावर, तुझ्या बोलण्यावर आणि तुझ्या खऱ्या अर्थानं चालण्या बोलण्यावरती अवलंबून असणार आहे. खऱ्या अर्थानं आपली मुलगी शिकली पाहिजे हो, शिकून ती डॉक्टर, वकील, इंजिनियर झाली पाहिजे. पण एक दिवस तिला सासरी जायचंय म्हणून ती संस्कारानं सुद्धा परिपूर्ण झाली पाहिजे. आणि हीच आई म्हणून तुमची जबाबदारी आहे, ती आम्ही समर्थपणे पार पाडतोय का, हा सगळ्यात मोठा विषय आहे. कारण खऱ्या अर्थानं आम्हाला जिजाऊ जर घडवायचे असतील तर पहिल्यांदा घरातल्या वातावरणाला सात्विकता देणं काळाची गरज आहे. आणि आज आमच्या घरातलं वातावरण काय आहे विचार केलाय माझ्या बहिणींना? असं होऊ नये. पण आज कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या भाऊजाईचा फोन आला आणि तुमच्या भाऊजाईनं तुम्हाला सांगितलं, आजपासून मी तुमच्या आईला म्हणजे माझ्या सासूला सांभाळणार नाही, तुम्ही तिची सोय करा, तुम्ही झोपू द्याला ना आज रात्रभर. ओ, तिने मला लहानाचं मोठं केलंय, ओ तिने मला कष्टानं वाढवलंय. निघाली सकाळी साबलामधून गाडी, आली संध्याकाळी भारुडाच्या कार्यक्रमाला सासूबाई इथं. पण इथं एकच विचार करा, महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे. अहो, खऱ्या अर्थानं जिनं दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून तुमचा नवरा घडवला आहे आणि ज्यानं दुसऱ्याची शेती अर्धलीनं करून दुसऱ्याच्या बांधावर साल घालून तुमचं सासर घडवलंय, ते तुमचे सासरे तुमचे आई वडील होऊ शकत नाहीत का? कारण 7 पिढ्या जर आमच्या पुढच्या आमच्या सासरी काढायच्या असतील तर आमच्या घराला सात्विकता आणण्यासाठी पहिल्यांदा तुम्ही तुमच्या सासऱ्यांमध्ये तुमचे आई वडील शोधणं ही काळाची गरज आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला हे जमलं, तुमच्यातली जिजाऊ जन्माला येईल आणि ज्या दिवशी तुमच्यातली जिजाऊ जन्माला येईल त्या दिवशी तुमच्या पोटी शोभा जन्म घेईल. आणि त्या दिवशी शिवजयंती फक्त 1 दिवस नसेल तर 365 दिवस घराघरात शिवजयंती असेल. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. पण आता सासूबाईला सुनबाईला बोललं का सासूबाईला जरा बरं वाटतं. पण सासू नावाचा प्राणी एवढा स्वापा साबलाची सासू ब ब ब ब ब तिच्या पप्याचं लग्न झालं, तिने निम्या गावात भांडणं लावली. काय तुमच्या सुना, माई सून नक्षत्र आहे नक्षत्र. मागच्या 2 वर्षातल्या आल्या सगळ्या सुना सांगत, थांब तू 6 महिने, ती तुझीच नक्षत्र बदलीन तवाच तू जागे होईशील. आता साबलाची सासू होती, ती म्हणली सुनबाई आज आता उद्या भारुडाचा कार्यक्रम आहे, आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे, मग उद्या आपण पोळ्यांचा स्वयंपाक करू.
तू एवढी डाळ वाटून घे, मी जरा शेतात जाऊन येते. साबलाची सासू होती, गेली शेतात, आली 20 मिनिटांनी. तिने फक्त घरात डुकून पाहिलं बो, सुनबाई दिसना, डाळीचं तपेलाही दिसना, ती घरात नाही घुसली. ती परत नेम्या गावात फिरून आली. काय तुमच्या सुना, काय तुमच्या सुना, माई सून 20 मिनिटात डाळ वाटली, आली घरी. गुणाची ग माई सुनबाई, गुणाची गुणाची. पप्प्यानं 3 वेळा पोलीस स्टेशन करून तुला आणलं पण वाया नाही गेले. पण सुनबाई ती डाळ ठेवली कुठं? ती म्हणली हाय का सुनबाई? सासूबाई मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुम्ही म्हणले डाळ वाटून ने, आता अख्ख्या चौकात डाळ वाटून आले, आता कुठं घरात डाळ राहते वय, तेव्हा तुम्ही जाग्यावर आले. तुम्ही सोप्या नाहीत ना. बरं, माझं बोल नाही तर बसलेल्या एखाद्या सासूबाईला जर वाईट वाटलं असेल तर मी तुमच्या मुलासारखा आहे, आणि मुलगा म्हणून तुम्हाला आज एक प्रश्न विचारतो. बसलेल्या सगळ्या सासूबाईंना मुलगा म्हणून तुम्हाला एक प्रश्न विचारतो, उत्तर द्यावं ही अपेक्षा आहे. तुमची अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं, तुम्ही तर गपच झाले बघ, जीवन नाही आले का बघ तुम्ही? मला सांगा, आपल्या सुनेनं आपल्याला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं, पाकिस्तानकडून आलेली धुळीकडे जास्त आलती काय? मला सांगा तुमच्या अपेक्षा आहे ना, तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. मग मला सांगा, खऱ्या अर्थाने तर सिद्धेश्वरांचं आपलं जागृत देवालय आहे, बरोबर ना? पुत्रेश्वर. अरे वा. तर मग आता भगवंताची शपथ घेऊन इथं बसलेल्या सगळ्या सासूबाईने आपल्या काळजावर हात ठेवून स्वतःला एक प्रश्न विचारा. तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे. आता मागच्यांच्या डोक्यात वेगळी खटकी आहे, त्यांना वाटलं आत्या म्हणलं पाहिजे, आत्या आत्या आत्या. आता आत्या हात आली काळजात बसली म्हणजे आई झाली. मग तुमच्या अपेक्षा आहे तुमच्या येणाऱ्या सुनेनं तुम्हाला आई म्हटलं पाहिजे, आई मानलं पाहिजे. तर बसलेल्या प्रत्येक सासूबाईनं भगवंताची शपथ घेऊन विचार करा, अरे आमच्या अपेक्षा आहे आमच्या येणाऱ्या सुनेनं आम्हाला आई मानलं पाहिजे, पण आम्ही सुद्धा आमच्या घरात आमच्या सुनेला आमच्या जन्मदात्या मुलीचाच दर्जा आज दिलाय का? तुम्ही जागे राहा भो. महाराज, आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना, आपण लाटणं पळपट घेऊन तिला गोल चपाती बनवायला शिकवतो, पण सुनेकून चपातीचा जर काठ जाड झाला तर आपण तिच्या आईवडिलांचा उद्धार करतो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली तर गावाला तमाशा नको म्हणून घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय आपण घराच्या आत मिटवतो. पण सुनेकून जर छोटीशी चूक झाली, आपण शेजारच्या घरी जाऊन तिच्या नामाचा गजर गातो. आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का? स्वर्ग नरक कुठं वरती नाही तो, त्याची कधी अपेक्षाही धरू नका. स्वर्ग आणि नरक म्हणजे आमच्या घराची 2 दारं आहेत. ज्या घरामध्ये सासू सुनेच नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे. जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे. महाराज, मी स्वतः सायकोलॉजीचाच प्राध्यापक आहे. रोज कमीत कमी आम्ही 15-20 केसेस हँडल करतोय. 4-4 वर्षाची लेकरं आहेत, पण दरवाजात 1-1 तास उभी राहतात. का? माझ्या आईकडे गेलो तर माझ्या आजीला राग येतोय, आणि माझ्या आजीकडे गेलो तर मम्मा डोळे मोठे करतीये. कारण काय? तर 3 महिन्यापूर्वी काहीतरी भांडण झालंय म्हणून आई ना आजी बोलत नाही. महाराष्ट्रातल्या 4 वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल, तुम्हीच उत्तर द्या. इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं? सगळ्यात मोठा प्रश्न. माझ्या बहिणीनं तुमच्या घरातला हा करता माणूस मरमर शेतामध्ये राबतोय. 2 वर्षापासून त्याची आर्थिक गणित बिघडल्यानं खऱ्या अर्थानं शेतामध्ये तो एकटाच रडतोय. पण बिचारा राबून जर संध्याकाळी 6 वाजता घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ जाऊन बसला तर आई शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगते, दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपयानं काम करून मी याला वाढवलं, पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. अरे तो बिचारा राबून जर संध्याकाळी घरी आला आणि तो जर आईच्या जवळ जाऊन बसला तर बायको आपल्या मैत्रिणीला फोन करून सांगते, आमचे हे तसे चांगले आहेत पण जरा आईचे गुलाम आहेत. शेवटी तुमच्या दोघींच्या भांडणाला कंटाळून तो म्हणतो, आईचाही पदर नको आणि बायकोचाही पदर नको, दोस्ती आपली जिंदगी हे, चला कट्ट्यावर. आता कट्ट्यावरच्या अवलदी काय 11च्या पुढच्या सोप्या राहतात? निम्या 90 हाणेल. घे चमचाभर, घे चमचाभर, घे चमचाभर, सभी दुखो की एक ही दवा, घे चमचाभर. घेतली चमचाभर, आला डुलत घरी. चुकत्या मुलाची. अहो बरं मला सांगा, घरातलं वातावरण जर सात्विक असेल पुढच्या 7 पिढ्या घडतील. घरातलं वातावरण सात्विक नसेल पुढच्या 7 पिढ्यांची माती होईल हे वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थानं माझ्या मासाहेब जिजाऊंच्या खऱ्या अर्थानं त्यांनी पहिल्यांदा ती सात्विकता निर्माण केली, त्यातून खऱ्या अर्थानं संस्कार उभे केले आणि त्या संस्कारांच्या बळावरतीच पाहिलं गेलं तर खऱ्या अर्थानं स्वराज्य उभं राहिलं. हे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली फळाला,
तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर रयतेसाठी रार झेलले आपला निघण्यासाठी आपला निघण्यासाठी रयतेसाठी वार झेलले आपला निघण्यासाठी आपल्या निघण्यासाठी राजा छत्रपती जीराव माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं जगरावे माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याचं जगरावे गाजते गड किल्ल्याचं जगरावे माझ्या राजाचं नाव 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 शिवाजी महाराज की जय वीर संभाजी महाराज की जय या सगळ्यांसाठी एकदा जोरदार करून टाळ्या झाल्या पाहिजे. खऱ्या अर्थानं लक्षात घ्या, माझ्या मासाहेब जिजाऊंनी शिवबांना घडवलं म्हणून तर खऱ्या अर्थानं शिवबाराजे घडले. म्हणून शिवजयंतीच्या निमित्तानं आजच्या कीर्तनातला पहिला मुद्दा म्हणजे जोपर्यंत बसलेली प्रत्येक आई जिजाऊ म्हणून घडणार नाही तोपर्यंत फक्त आम्ही जय शिवरायच्या घोषणा देऊ, शिवराय आमच्या घरात जन्माला येणार नाही. म्हणून कालपर्यंत काय झालं हे विसरून जा, पण आजपासून बसलेल्या प्रत्येक आईनं माझ्या पोटी जन्माला येणारा लेकरू आणि माझा नातू उद्याचा शिवबाच असेल ही जरी आजच्या कीर्तनातून शपथ घेतली तरी भगवंताच्या दरबारातली आजची सेवा यशस्वी असेल आणि साबलाच्या घराघरात उद्याचे शिवराय जन्म घेतील. ही सगळ्यात मोठी वस्तू. विठ्ठल कारण खऱ्या अर्थानं माझ्या राजाचं कर्तृत्व ते काय आहे. अरे मासाहेब जिजाऊने खऱ्या अर्थानं आपल्या राजाला असं घडवलं म्हणून तर माझ्या राजानं खऱ्या अर्थानं 13 वर्षी रोहिडेश्वरावर शपथ घेतली आणि 14 वर्षी तोरणाने स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि पाहता पाहता राजे आपल्या मावळ्यांना एकत्रित करू लागले. जणू काही राजे आपल्या मावळ्यांना सांगत होते, अरे क्यों मरते हो बेवफा सनम के लिए, 2 गज जमीन भी नहीं मिलेगी तुम्हें दफनाने के लिए, मरना है तुम्हारा प्रदेश वतन स्वराज के लिए, हसीना भी दुपट्टा फाड़ देगी तेरे कफन के लिए. आणि पाहता पाहता मावळ्यांची चिरबंद फौज निर्माण झाली आणि स्वराज्य उभं ठाकू लागलं. बाजी पासलकर कामी आला आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं पुरंदरच्या मातीवरती भगवा फडकला आणि फतेह खान माघारी गेला. आणि एक एक मावळा खऱ्या अर्थानं स्वराज्य हे ध्येय अंतकरणामध्ये ठेवून स्वतःच्या प्राणांची बाजी लावत गेला. म्हणून तर स्वराज्य हे सुख उभं राहिलं. तो तान्हाजी थोडा इकवत आणि बेसवा खऱ्या अर्थानं तो तान्हाजी उमरेड गावचा आपल्या लेकराच्या रायबाच्या लग्नाची पत्रिका घेऊन राजांकडे येता करता झाला. त्याच वेळे राजे मात्र मासाहेब जिजाऊंच्या सोबतीनं गडाच्या टोकावरती समोरून कोंढाणा निहाळत होते आणि पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य खऱ्या अर्थानं मासाहेबांच्या मंतकरणाला भुचत होतं, टोचत होतं. आणि मासाहेब उतरले, शिवबा समोर पाहताय ना तो कोंढाणा, शिवबा अहो खऱ्या अर्थानं पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता पुन्हा उभं राहायला हवं शिवबा, पण त्यासाठी हवा तो कोंढाणा. कारण जोपर्यंत कोंढाणा हाताशी येणार नाही तोपर्यंत स्वराज्याचा मुकुट पुन्हा उभा राहणार नाही. आणि राजे उतरले, मासाहेब आम्हीही तोच विचार करतोय पण काय करावं. आणि मासाहेब उतरले, शिवबा ते मला ठाव नाही बघ, पण हा कोंढाणा पुन्हा हाताशी यायला हवा. आणि पाहता पाहता लागोलाग राजे उत्तरते झाले, मासाहेब काळजी नसावी पुढच्या काही दिवसांमध्ये कोंढाणा हा भगव्याच्या अस्मितेखाली झोकाळलेला असेल. पण त्याच वेळी बाहेरचा शिवाजी शिपाई धावत आला. पाहता पाहता पडदा बाजूला झाला आणि मुद्रा करत होता, राजा मुद्राजी अहो त्या उंबरट वरून तान्हाजी मालुसर आणि शेलार मामा आले तिची. आणि त्याच वेळी राजे उतरले, अरे माझा तान्ह्या आलाय वय, शेलार मामा सोबत होय. अरे म्हणजे आपल्या लेकराचे बहुधा लग्नाचा अवतन घेऊन आलेला असावा, बाहेर काय उभा केलाय त्याला, पाठव की आत. आणि तसा शिपाई बाहेर धावत गेला आणि 5 मिनिटाचा वेळ गेला आणि तान्हाजी मालुसर आणि शेलार मामा आत आले. राजांना मुद्रा झाला, मुद्रा राजा. आणि राजे उतरले, तान्हा अरे तुरुण आला सा काय म्हणी बे. आणि तान्हा उतरला, राज रायबाचं लग्न काढलंय ना. आणि तान्हाजीनं खऱ्या अर्थानं
मासाहेबांच्या पायावरती लग्नाची पत्रिका ठेवली आणि मासाहेबांना उत्तरला, मासाहेब लेकराचं लग्न काढलंय जी, उमरटला लग्न आहे जी, राजांच्या सोबतीनं यायचं बरं लग्नाला. आणि मासाहेब उत्तरला, हो रे लेका, माझ्या लेकराचं लग्न मी येणार नाही होय, नातवाच्या लग्नाला पुढंच असेल मी, काळजी नको करू. पण त्याच वेळी तान्हाची नजर मात्र राजांवरती गेली आणि राजांचा तो चेहरा पाहिला, चिंतामग्न अवस्था पाहिली आणि तान्हा उत्तरला, मासाहेब एक विचारू जे मासाहेब, राजांच्या मनी काहीतरी बेत दिसतो या. आणि चपापले राजे, काही नाही रे तान्हा, काही नाही राजे, अहो तुमच्या हृदयाचा ठोका बी जाणतो बघा हातानं राजे, काहीतरी मनी बेत आहे बघा तुमच्या. आणि राजे उत्तरले, नाही रे तान्हा, किती वेळा सांगू तुला, काही नाही राजे, तुळजाईची आणि या तान्हाची आण आहे बघा तुम्हाला, मासाहेबांची आण आहे राजे, काय मनी बेत. आणि राजांचा नाईलाज झाला आणि राजे पुटपुटले, काही नाही रे तान्हा, काही नाही, कोणाला घ्यायचं मनी होतं, पुरंदरच्या तहानं खाक झालेलं स्वराज्य आता जर पुन्हा उभं करायचं असेल तर कोंढाणा हाताशी हवा, काही काळजी करू नको. अरे कोंढाणा घेऊनच रायबाच्या लग्नाला येतो, एवढे शब्द ऐकले आहे. आणि तानाची नजर विखारी बनली, हातातल्या पत्रिका भिरकावल्या आणि ताना उत्तरला, राजे केलंच तव या तानाला परक, केलंच तव परक. अहो राजे, मी जाणतो जी, तो कोंढाणा म्हणजे तुमचा हलव काळीज आहे राजे, आणि तुमचा हलव काळीज त्या उदयभानच्या कवेत नाही राजे, असा जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो. आणि राजे पुटपुटले, वय बघताना म्हणून सांगत नव्हतं बघ मी तुला, अरे ये डेपणा करू नको रे का, अरे तुझ्या घरी तर मंगल कार्य. तर तान्हाचे डोळे डबडबले, कसलं मंगल कार्य आलंय राजे, कसलं मंगल कार्य आलंय राजे. दिवसा ढवळ्या आमच्या आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टाकली जावी आणि माझ्या घरी हिरवा चुडा सजावा राजे. अहो दिवसा ढवळ्या रयतेचं छप्पर लुटावं आणि माझ्या घरी मांडव सजावा राजे. नाही राजे, असा जातो आणि कोंढाणा घेऊनच येतो. आणि राजे उत्तरले, शेलार मामा, हे तान्हा बघ आता ऐकायचं नाही बघ, तुम्ही तरी समजून सांगा तान्हाला. तसा शेलार मामा पुढे आला, उत्तरला, राजे आमच्या तलवारी फक्त दसऱ्याला कुकू ओवळून टाकाय, लिंबू ओवळून टाकाय नाही जी. अहो यवनांची कोली कुत्री गिदाडे जर स्वराज्याकडे वाकड्या नजरेनं पाहणार असतील तर त्यांचा खात्मा केल्या बिगार आता ही तलवार मेणात जायची नाही राजे. आणि राजे उत्तर, अरे तुम्ही दोघंही सारखेच झाला, येडेपणा करू नका रे. आणि तसं तान्हा उत्तरला, राजे मी जाणतो जी, अहो हा कोंढाणा म्हणजे तुमचा हलव काळी, आणि तुमचा हलव काळी जर तुमच्या सोबत नसेल तर रायबाच्या लग्नाला तो आनंद तो काय. राजे जातो की रायबाच्या लग्नाच्या आधी कोंढाण्यावर भगवा फडकूनच माघारी येतो. राजे द्या किडा, जातो की. शेवटी राजांचा नाईलाज झाला आणि बेट ठरला. 4 फेब्रुवारी माघ नवमीची रात्र, अमावस्येची काळ रात्र. पण अधिकचे मावळे नेणे धोक्याचं होतं, कारण कोंढाणा काही कमी नव्हता. या कोंढाण्यावर होता खऱ्या अर्थानं उदयभान. कोण उदयभान? चिवट असणारा रजपूत, ज्यानं कोकण एक हाती काबीज केलं तो उदयभान. आणि त्याच्या सोबतीला होता खऱ्या अर्थानं याच कोकणामध्ये एक हाती झुंजाव देणारा शेरखा, हा त्याचा सेनापती. आणि पाहता तान्हाजी विचार करू लागला, उदयभा कमी नाही, कडवारच, पण त्याचा जर निकरानं लढा द्यायचा असेल तर आता आपल्याला सोबतीला अधिकचे मावळे नेणं धोक्याचं आहे. कारण अस्पष्ट पावलांची जाणीव झाली तर यवन जागे होती, काय करावं. आणि 300 मावळे सोबतीला घेतले, सोबत सूर्याजी, सोबत तान्हाजी आणि सोबत खऱ्या अर्थानं शेलार मामा निवडक मावळ्यानिशी निघाले. पाहता वनाचा प्रवास होता. वनाचा प्रवास पार करायचा, गुंजवणी पार करायची, समोर असताना द्रोणागिरी पार करायचा आणि पाहता द्रोणागिरी पार करून कोंढाण्यावर पहिला वार करायचा, यवन संपवायचे आणि कोंढाण्यावर भगवा फडवायचा. बेट ठरला. पण अधिकच्या मावळे हे धोकाचे होते. 300 निवडक सोबत्यांना सोबतीला घेतलं, सोबत सूर्याजी, सोबत शेलार मामा. आणि पाहता वनाचा प्रवास सुरू झाला. आडवाट्याच्या जंगलाचा प्रवास. अरे खऱ्या अर्थानं वनातून रात्रीची 11ची वेळ होती. भयान असणाऱ्या वनामध्ये पाहता मावळे पुढे सरकत होते. एखादा सळसळणारा नाग यायचा, पण कणफणा काढायचा, मावळ्यांच्या रक्ताचा वास यायचा, तसाच माघारी परतायचा. पाहता मावळे पुढे सरकायचे. रात्री 1:30ची वेळ होती. पाहता मावळे गुंजवणीपर्यंत आले. आता गुंजवणी पार करायची. समोर द्रोणागिरी म्हणजे 362 फूट उंच असणारा व्याज. अरे 60,000ची तुगलकी फौज यवनांची असतानाही उदयभान पाहता कोंढाण्यावर मुंगी जाऊ शकत नाही असं बेलाग संरक्षण कोंढाण्याच्या आजूबाजूला होतं. जणू काय विषारी अजगरानं विळखा टाकावा असं यवनांनी विळखा टाकलेला कोंढाणा. पण बाजूला असणाऱ्या द्रोणागिरीवर मात्र एकही यवन नव्हता. कारण उदयभानला माहीत होतं, अरे जिथं मुंगी सरवळ येऊ शकत नाही, काय येतील मराठे, पण लोहा नाही पोलाद है मराठा, ओ शुभा की औलाद है मराठा.
हेच उदयभान विसरला होता. पाहता पाहता मावळे अमावस्येचे काळ रात्र आता पूरक पार करायची ती गुंजवणी मला बोलायला सोपं आहे, तुम्हाला ऐकायला सोपं आहे, पण ज्यावेळेस कधीतरी कोंढाण्यावर गेलात ना त्या गुंजवणी नदीला अवश्य भेट द्या. या गुंजवणी नदीला गुंजवणी हे नाव का पडलं माहितीये? हो, त्या पगुंज म्हणजे आवाज, ज्या पाण्याच्या प्रवाहाचा आवाज 13 किलोमीटर दूरपर्यंत येतो, जिथं मासा पोहून पार होऊ शकत नाही, जिथं होडी पोहून पार होऊ शकत नाही, असा वेगवान प्रचंड वेगवान असणारं पाणी त्या पाण्यामध्ये त्यातही अमावस्येची काळरात्र म्हणजे अमावस्येच्या काळरात्री पाण्याला डबल वेग असतो. अशा वेगवान पाण्यामध्ये 300 मावळे पोहून पार झाले. इतिहास ऐकायला सोपा, इतिहास बोलायला सोपा, पण इतिहासाच्या स्वराज्याच्या अग्निकुंडामध्ये जेव्हा आम्ही आहुती देण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस समस्त स्वराज्य उभं राहिलं कसं. पाहता पाहता गुंजवणी पार झाली. आता समोर होता द्रोणागिरी, 363 फूट उंच असणारा, सरळ सरळ व्यास असणारा. अरे सरळ जर मुंगीने चढायचं ठरवलं तरी मुंगी सरळ वर जाऊ शकत नाही. काय जातील मराठे, पण खऱ्या अर्थानं माझा तान्हाजी खऱ्या कमी नव्हता. तान्हाजीनं बाजूला असणारा दोरखंड घेतला, हर हर महादेवचा गजर झाला. पाहता पाहता बाजूला दोरखंड घेतला आणि दोरखंड वरती फेकला. दोरखंडाची खड काही कपारीत बसली नाही, दोरखंड पुन्हा खाली आला. पाहता पाहता पुन्हा दोरखंड फेकला, दोरखंडाची कड काही लागली नाही, दोरखंड खाली आला. हर हर महादेवचा गजर घुमला, पुन्हा दोरखंड फेकला, दोरखंडाची कड काही लागली नाही, दोरखंड खाली आला. पुन्हा दोरखंड फेकला, हर हर महादेवचा गजर घुमला आणि दोरखंड लागला गेला. ओढून पाहिला, खीळ बसली होती आणि पाहता पाहता वारे पट्टे भले शाबास. पाहता पाहता तान्हानं सांगितलं, मावळ्यांना पुढे व्हायला इजारत केली आणि आता पाहता पाहता मावळे पुढे आले. दोरखंड ओढून पाहिला, दोरखंड भक्कम लागला होता आणि जणू काही फटाक्याची लढ लागावी. एकामागे 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 एक एक मावळा आता चित्या चलीनं वरवर जाऊ लागला. खालून तान्हा सांगत होता, ओ अरे पट्ट्या भले शाबास भले शाबास. आणि पाहता पाहता चिवट झुंजीचे मावळे मात्र आता खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये भगव्याची प्रतिष्ठा आणि भगव्याचा जोश घेऊन वेगानं पुढे 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 सरकू लागले. अरे एक एक मावळा वरवर जात होता आणि तान्हा पाहत होता. अरे भगव्याची अस्मिता कप्प्यात आली होती, द्रोणागिरी पारच होणार होता 200 250 फुटावरती. आता पाहता पाहता मावळे मात्र वेगानं वरवर जाऊ लागले. व त्याच वेळी दोरखंडावर दाब वाढला, दोरखंडावर पीळ पडला. खऱ्या अर्थानं पाहता पाहता पाहायला गेलं तर तान्हाचे डोळे उघडले, पण तान्हाला जाणीव झाली की खऱ्या अर्थानं शेंदूर फासलेला हनुमंतासारखा तान्हा मात्र लालबुंद झाला होता. कारण 201 मावळ्यांची फटाक्याची लढ तशी वेगानं वर जात होती. ज्या दोरखंडाला धरलं होतं त्या दोरखंडावर दाब वाढल्यानं पाहता पाहता त्याच्यावर पिळ पडून दोरखंड खोल खाईत कोसळला होता. 252 फूट खोल खाईमध्ये दोरखंड कोसळल्यानं मावळे मात्र खाली अनुकुशदार दगडांवर कोसळले होते. कुणाच्या पोटामध्ये आतडी घुसल्यानं पाहता पाहता आतड्यांचं साम्राज्य बाहेर येऊन बाहेरचं साम्राज्य न्याळत होतं. कुणाच्या डोक्याचे खऱ्या अर्थानं तुकडे झाल्यानं आतमध्ये असलेल्या मेंदूच्या कवट्या मात्र बाहेरचं साम्राज्य पाहत होतं. आणि ही अवस्था पाहिली आणि तान्हाच्या डोळ्यातून खळ खळ अश्रू उगळला. तसा सूर्याजी मागून आला, सूर्याजी उत्तरता झाला, तान्हा पाहतोस ना ते रक्त. पण त्याच वेळी तान्हाची नजर विखारी बनली, जणू काही डोळ्यात रक्त उतरलं आणि तान्हाजी पाहू लागला. सूर्याजीला उत्तर आला, सूर्या पाहतोय ना ते रक्त नाही बरं, तो भगवान वर जायला हवा. पुन्हा दोरखंड फेकला. आता घडलेली चूक घडणार नव्हती. एकामागे वारे भले वाटते शपा, भले पट्टे शपा, हर महादेव भले पट्टे शपा. एकामागे एक मावळा आता चित्या चालीनं बरोबर जाऊ लागला. आता घडलेली चूक घडणार नव्हती. मावळे मात्र वेगानं पाहता पाहता पुढे सरकत होते. तान्हाजी आणि सूर्याजी मागून बेभान होऊन वेगानं